नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेले काही दिवस विरोधक सातत्यानं एका मुद्द्यावरती आवाज उठवतात आणि हा मुद्दा आहे मतदार याद्यांमधल्या त्रुटीचा आणि दुबार मतदानासंदर्भातला. तर राज्यात विरोधक आवाज उठवतायत. दिल्लीमध्ये केंद्रीय पातळीवरती राहुल गांधींनी सुद्धा मुद्दा लावून धरलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या गदारोळामध्ये निवडणूक आयोगानं निवडणुका मात्र जाहीर केलेल्या आहेत. आता या सगळ्याबद्दल म्हणजे मतदार यादीत असलेले घोळ, जो विरोधकांचा आरोप आहे, दुबार मतदारांबद्दलचा जो आक्षेप आहे, त्या सगळ्याबद्दल आता विरोधकांची पुढची भूमिका काय असणार आहे, रोहित पवारांची पुढची भूमिका काय असणार आहे, हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेत आणि अर्थात इतर बरेचसे प्रश्न अदर दॅन निवडणूक सुद्धा. आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. गेले काही दिवस आम्ही सातत्यानं पाहतोय की दिल्लीमध्ये राहुल गांधी एक खिंड लढवत आहेत मतदार याद्यांमध्ये असलेल्या आक्षेपासंदर्भात. इथे तुम्ही आहात, आदित्य ठाकरे आहेत, काही पक्ष आहेत, सगळेजण सातत्यानं आवाज उठवतात. पण असं असताना सुद्धा या सगळ्या गोंधळामध्येच निवडणूक आयोगानं काल निवडणुका सुद्धा जाहीर केल्या. तर आता पुढची भूमिका एक्झॅक्टली काय आणि कशी असणार आहे? एक तर गेले काही महिने आम्ही सातत्याने सांगत होतो की दुबार मतदार नोंदणी झालेली आहे. आता काही लोक म्हणतात हे तुम्ही आत्ताच का सांगताय, पूर्वी का नाही सांगितलं. याबद्दलची माहिती आम्ही इलेक्शन कमिशनला विचारली होती की तुमच्याकडे डिजिटल कॉपीज आहेत, हे आम्हाला द्या, आम्ही त्याचा अभ्यास करतो, लगेचच्या लगेच ते सांगतो. आम्हाला इलेक्शन कमिशनने सांगितलं की तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. मग आम्ही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मागितलं, ते दिलं नाही. त्यामुळे थोडासा वेळ लागला. पण आता जो काही अभ्यास केलेला तो लोकांसमोर यावा यासाठी आम्ही बरेच काही दिवस, महिने प्रयत्न करत होतो. त्याला उत्तर इलेक्शन कमिशनने तर काही दिलंच नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने बोलत होते की हे खोटं बोलतायत, नरेटिव्ह सेट करतात. असं काहीच झालं नाही. हे सगळं झालं. काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांनी आमचं काम थोडं सोपं केलं, त्यांचं अभिनंदनही आम्ही केलं. आशिष शेलार साहेबांनी जेव्हा आम्ही 1,00,000 लोकांचा मोर्चा काढला सत्य, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचे सर्व नेते होते, त्या दुसऱ्या दिवशी आशिष शेलार साहेबांनी प्रेस घेतली आणि त्यांनी मान्य केलं, थोडं वेगळ्या स्टाईलनी, थोडंसं त्यांनी हिंदुत्वाकडे विषय घेण्याचा प्रयत्न केला. काही नावं त्यांनी दाखवले जे दुबार आलेत, त्यांचं अभिनंदनही आम्ही केलं. पण आम्ही कुठेही जात धर्म बघून काही केलं नव्हतं. आम्ही पुराव्यासकट दाखवलेलं की आम्ही सगळ्या समाजाच्या, जाती धर्माच्या लोकांचं नावं दोनदा आलीत असं दाखवलेलं आहे. ते झालं लगेच इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स काल झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांनी तिथं प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलं की दुबार नाव आलं, जे आहे आलं 2 स्टार लावणं, 3दा नाव आलं तर 3 स्टार लावणं. म्हणजे इलेक्शन कमिशनने आता स्वीकारलं. आम्ही जे म्हणत होतो, आम्हाला जे वेड्यात काढलं जात होतं, आता कुठेतरी सिद्ध झालं की आम्ही योग्यच बोलत होतो. आता हे झाल्यानंतर आमची अपेक्षा होती की हे इलेक्शन थोडंसं पुढे ढकललं जाईल, सगळ्या याद्या साफ केल्या जातील. पण आता शेवटी इलेक्शन कमिशन हे स्वायत्त संस्थेसारखं काम न करता बीजेपीचं एक एक्स्ट्रा बॉडी असल्याचं काम करतं. आता आमचे नेते काय बोलतात बघावं लागेल. पण तरी सुद्धा जर लढायचं झालं तर पलीकडे काय आहे त्यांच्याकडे? तर पैसा आहे, ताकद आहे, गुंडाशाही आहे, ईव्हीएम आहे, व्हीव्हीपॅट आमच्याकडे नाही आहे, बऱ्याच काय गोष्टी आहेत. आणि आमच्याकडे काय तर सामान्य जनता आणि साधे कार्यकर्ते यांच्या हिमतीवर आम्ही सर्वजण लढू. तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केलात की सातत्यानं तुमच्या आरोपांवरती हा प्रश्न उपस्थित केला जातो तुमच्या विरोधकांकडनं की तुम्ही तेव्हाच का नाही बोललात. आज किरण रिजिजूंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी राहुल गांधींचे काही मुद्दे खोडून काढताना एक बेसिक मुद्दा मांडला की जे पोलिंग बूथवरती एजंट्स असतात, जे पॉलिटिकल पार्टीचे असतात, त्यांनी तेव्हाच का नाही आवाज उठवला. मग तो राज्यात असेल, केंद्रात असेल, त्यांना तर तिथले चेहरे माहिती असतात कारण तो त्या बूथचाच एक कार्यकर्ता असतो. तर तेव्हा बेसिकली का नाही लक्षात आलं विरोधकांच्या की बोगस मतदान होत आहे? मी आता विधानसभेचं आपल्याला सांगतो. आता विधानसभेचं इलेक्शन जेव्हा होत होतं, जेव्हा मतदान होत होतं, तेव्हा एक तर आम्हाला फोन येत होते आणि आम्ही तसे नावं म्हणजे कॉल सुद्धा रजिस्टर केलेले आहेत की अशा अशा काही अडचणी आम्हाला येत आहेत. आता लोकसभेचं वातावरण इतकं जबरदस्त होतं, आम्ही निवडून आलो होतो. आता याच्यामध्ये अजून एक आम्हाला काय सांगितलं जातं, एक हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोच की लोकसभेला तुमचे खासदार निवडून आले तेव्हा काहीच नाही आणि विधानसभेला तुम्ही हारल्यानंतर तुम्ही बोलताय. लोकसभा 2019 ते 2024ची जी लोकसभा आहे, प्रति महिना 40,000 मतदार वाढत गेलेत. नॉर्मल आहे. 32 लाख लोकांची नावं वाढली गेली 5 वर्षामध्ये. लोकसभेमध्ये त्यांचा पराजय झाल्यानंतर लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 6 महिन्यामध्ये 48 लाख म्हणजे 40,000 पर मंथ. वरनं रेशो कितीवर गेला? 8 लाख. त्यामुळे घोड इकडे सगळा झाला. आता ह्याच्यामध्ये त्या दिवशी आम्हाला फोन येत होते, पण वातावरण सगळं आमच्या बाजूला होतं, लोक आमच्या बाजूला, आम्ही कुठेतरी हवेतच होतो.
तेव्हा लोक जेव्हा आम्हाला बोलायचे विधानसभेचं विधानसभेचं कार्यकर्त्यांचे फोन येत होते, अहो काही अनोळखी लोक येत आहेत, बसली येतात, गाडीला येतात, तर आम्ही म्हणतो जाऊ दे 10-5 मतं इकडे तिकडे होती काय प्रॉब्लेम नाही. पण नाही, बाहेरून लोक येतात. आम्ही म्हणतो ठीक आहे आता इलेक्शन करून घेऊ, सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत, सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज इलेक्शन कमिशनला मागू जर काय गडबड झाली तर, आणि मग नंतरचं नंतर बघू. आणि नंतर जेव्हा इलेक्शन झालं आणि निकाल लागले, पहिली मागणी आमची काय झाली तर आम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज द्या. का? खोटे मतदार आले, बाहेरून मतदार आले, जे बसले आले, गाडीले आले, त्यांना कुठेतरी आपल्याला शोधता येईल सीसीटीव्ही कॅमेराचा आपण उपयोग करून. सीसीटीव्ही कॅमेरा लावले होते, पण लगेच केंद्रातल्या सीसीटीव्ही कॅमेरा त्याच दिवशी निर्णय घेतला इलेक्शन कमिशनली की आम्ही सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज देऊ शकत नाही. त्यामुळे हे जे विरोधक आमच्यावर बोलतायत ना, साफ चुकीचं आहे. आम्ही याबाबतीतली माहिती मागितली होती, म्हणून आम्ही सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज मागितलं होतं, जे दुर्दैवाने त्या ठिकाणी दिलं नाही. तुम्ही लोकसभेचा उल्लेख केलात की त्या मधल्या काळामध्ये तुम्ही म्हणता 48 लाख मतदार जवळपास वाढले 6 महिन्यामध्ये. चंद्रशेखर बावनकुळेंनी तर परवा मेन्शन केलं की जी यादी लोकसभेला होती त्याच यादीवरती विधानसभेवरती मतदान झालं. मग तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तेव्हा तुमच्या दृष्टीनं गोष्टी कदाचित सोयीच्या होत्या. तुम्ही सुद्धा आता त्याचा ओझरता उल्लेख केला, म्हणून तुम्ही काही आक्षेप नाही घेतला जी लोकसभेची यादी होती त्याच्यावर. पण मग विधानसभेत प्रॉब्लेम का, बावनकुळेंचं म्हणणं आहे? बावनकुळे साहेब खोटं बोलतायत. एकतर आम्ही काय म्हणतोय की 2019 लोकसभा ते 2024 लोकसभा 32 लाख लोकांची नावं वाढले. महिन्याला हा आकडा किती येतो? 40,000 ऍव्हरेज डिवाइड केलं तर. आता लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 हा आकडा कितीवर गेला? महिन्याला 8 लाख, म्हणजे 48 लाख. बावनकुळे साहेबांना कदाचित विषयच कळला नसेल, त्यांनी मला चॅलेंज सुद्धा केलेलं आहे. 1000 रुपये एका चुकीला. तर कदाचित मी आता माझ्या लोकांशी बोलत होतो, तो आकडा कितीला जातोय, किती चुक्या खोटं बोलले बावनकुळे साहेब, गुणिले 1000 करा तर आकडा काहीतरी 1 लाखाच्या आसपास आलेला आहे. आता मी बावनकुळे साहेबांना भेटणार, म्हणणार की 1 लाख रुपये मला देऊ नका, पण जे शेतकरी आहेत त्यांची मुलं मुली ज्यांचं शिक्षण अडचणी आहेत त्यांना द्या. साफ खोटं बोललेले आहेत. आकड्यासकट मी सांगू शकतो 14,000 दुबार नोंदणी, दुबार मतदार माझ्या मतदारसंघात 14,000 आहेत. मायनस झालेले 10,000 वेगळे, जे कदाचित जे त्यांना मतदान करणारच नव्हते असे कदाचित कमी केले असावेत. आणि शेवटच्या एका महिन्यामध्ये, ज्याच्यावर आम्हाला आक्षेप सुद्धा घेता येत नाही, 4,200 मतदार तिथं वाढलेले आहेत. तुम्ही तुमच्या मतदारसंघातले जे दुबार मतदार आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही आता करताय आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी पण केला, तर त्याबद्दल काही पडताळणी किंवा पुढची ऍक्शन वगैरे तुमची काही सुरू आहे सध्या? नाही, आता त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही. फक्त लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय, आमचं उदाहरण देऊन कसं काय गडबड त्याच्यामध्ये झाली. आणि आम्ही एक्सेल शीट दिली होती, ते एक्सेल शीट आपण वाचली. त्याच्यामध्ये हिंदू नावं आहेत, मुस्लिम आहेत, विविध जाती धर्माची लोक आहेत. आम्ही कुठेही भेदभाव केला नाही. आता फक्त आशिष शेलार साहेबांनी मुद्दामून ती प्रेस घेतली असेल, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी धाडस दाखवलं आणि त्यांनी भाजपच्या विरोधातली भूमिका घेतली. पण त्यांना जर कुणी सांगितलं असेल की प्रेस घ्या, तर ती आशिष शेलारांची हिट विकेट गेली असं आपल्याला म्हणावं लागेल. पण त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जो मुद्दा एक प्रकारे वोट जिहाद किंवा धर्माच्या मुद्द्यावरती वळवण्यात आला किंवा वळवला गेला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, वळवण्याचा प्रयत्न केला गेला. कोणी केला तो प्रयत्न? आशिष शेलारांनी. एक तुम्ही घ्या, माझं ती प्रेस कॉन्फरन्स व्हायच्या आधी 2-3 दिवस आधी आदित्य ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन केलं होतं. त्या प्रेझेंटेशनमध्ये जो फोटो होता तो मी सुद्धा काल शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू पण नावं दाखवलेत, मुस्लिम पण नावं दाखवलेत. आता राज ठाकरे साहेबांनी गट्टा दाखवला होता, चादर काढा असं ते म्हणले. त्या गट्ट्यामध्ये एक गट्टा मी स्वतः बघितलेला, त्यात तर तुम्ही बघितलं हिंदू पण आहेत आणि मुस्लिम पण नाव आहेत. मी जी यादी शेअर केली होती त्यात हिंदू पण नाव आहेत आणि मुस्लिम पण नाव आहेत. त्यामुळे वोट जिहाद हा विषय जो नवीन आणण्याचा प्रयत्न केला, लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला गेला. पण सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट काय झाली, अनेक दिवस आम्ही म्हणत होतो डबल मतदार नोंदणी आहे जी भाजप स्वीकारत नव्हतं, ते आशिष शेलार साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते स्वीकारलं. त्यासाठी त्यांचं अभिनंदन. आता कमिंग बॅक टू तुमचे आरोप आणि त्याच्यावरती घेतले जाणारे आक्षेप, एक सगळ्यात मोठा आक्षेप सत्ताधाऱ्यांकडनं विरोधकांवरती हा होतो जेव्हा तुम्ही सगळे आरोप करता वोट चोरीच्या बाबतीत, मतचोरीच्या बाबतीत, की तुमच्याकडे जर का इतके सगळे पुरावे आहेत, ही कागदपत्र तुमच्याकडे आहेत, तर मग तुम्ही कोर्टात का जात नाही? नाही, काही लोक संदर्भातली याचिका का दाखल होत नाही विरोधकांकडून? याच्याबद्दल आपण जर बघितलं असेल तर काही जे आमचे उमेदवार होते ते कोर्टामध्ये तिथे गेलेले आहेत. आता इथे आम्ही जे काही इतर पुरावे मागितले आहेत इलेक्शन कमिशनला, दुर्दैवाने ते पुरावे आम्हाला तिथे मिळालेले नाहीत. आता ह्याच्यामध्ये काय की कोर्टात ठीक आहे, जेव्हा ती सुनावणी होईल तेव्हा आपण तिथं बघू. आम्ही फक्त सांगण्याचा प्रयत्न काय करतोय, कशा पद्धतीने ही चोरी झाली.
याचे दोन प्रकार आहेत. एक, तिथं असणारे ते आधार कार्ड आहेत ते खोटे करण्यात आले. समजा तुम्ही मुंबईमध्ये मतदान करता पण तुमचं नाव हे पुण्यामध्ये सुद्धा लावलं आणि पुण्याच्या ॲड्रेसचं खोटं आधार कार्ड, इथलं तुमचं खरं आधार कार्ड आहे. जसं आता ब्राझिलियन मॉडेल जी आहे, फोटो तर भारी आहे, पण त्या मॅडमचा फोटो हरियाणामध्ये 22 वेळा वापरला. म्हणजे आधार कार्ड खोटं बनवलं, त्याला एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यासाठी माझ्यावर कारवाई झाली ती वेगळी गोष्ट आहे. पण ते सॉफ्टवेअरचा वापर करून खोटे बनवून मग तुमचं मतदान तिथं करून घेणं, ते तुम्हाला बसली नेतील गाडीला नेतील आहे. तसंच मतदार कार्ड जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा मग लांबून फोटो काढायचा, काळा पांढरा फोटो काढायचा, फोटोज लावायचा नाही, असे काही गोष्टी त्यांनी तिथं केल्या. हे सगळं तुम्ही दाखवलं. तुम्ही तो आधार कार्डवाला विषय पण समोर आणला, तुम्ही इलेक्शन कार्डचा पण विषय समोर आणला, तुम्ही काही वेबसाईटचा अभ्यास केलात ऑफकोर्स ह्याच्यासाठी, ज्या माध्यमातून तुम्ही समोर आणलं. मग सत्ताधाऱ्यांचा आक्षेप तो आहे की इतकं सगळं आहे विरोधकांच्या हातात, इतके गठ्ठे आहेत, इतकं सगळं मटेरियल आहे, मग तुम्ही कोर्टात का जात नाही, याचिका का दाखल करत नाही? तुम्ही कोण सांगणार आम्हाला, म्हणजे भाजप कोण सांगणार आम्हाला? काय की स्वायत्त संस्था इलेक्शन कमिशन आहे. इलेक्शन कमिशनकडे या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेऊन गेलो होतो. सुरुवातीला इलेक्शन कमिशन म्हणत होतं हे खोटं बोलतायत, डबल नोंदणी नाहीच आहे. आणि काल स्वतः इलेक्शन कमिशनने स्वीकारलं. आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारलं ना, आम्ही पेक्षा तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांनी त्यांना विचारलं, मग विधानसभेमध्ये घोळ झाला आहे का, डबल नोंदणी होती का, त्यात त्यांना उत्तर देता आलं नाही. ते म्हणाले की मी तेव्हा नव्हतो. मग आता आपल्याला बघावं लागेल कुलकर्णी नावाची जी व्यक्ती त्यावेळेस प्रमुख होती ती आहे कुठं आता, मग त्यांना बोलवा आणि त्यांना उत्तर द्यायला लावा. कोर्टाबरोबरच दुसरा विषय निघतो सत्ताधाऱ्यांकडनं, ते म्हणजे प्रतिज्ञा. ते राहुल गांधींनाही तेच सांगतायत, आक्षेप आहे, तुम्ही सगळं पुरावा देताय, प्रेझेंटेशन सादर करताय, ते आम्हाला प्रतिज्ञापत्रावरती लिहून द्या. तर राज्यातले विरोधक असं करायला तयार आहेत का या मतदार यादीतल्या घोळाच्या बाबतीत, दुबार मतदानाच्या बाबतीत, की हो आमची तयारी आहे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची? प्रतिज्ञापत्र तुम्हाला काय पाहिजे आणि कशासाठी पाहिजे? एक तर तुमचा डम घेतला आम्ही, म्हणजे तुमची जी माहिती ती सगळी आम्ही गोळा केली आणि त्या माहितीवरनं माहिती कशी चुकीची ही सरळ सरळ आम्ही तिथं प्रूव्ह केलेलं आहे. माहिती इलेक्शन कमिशनची, त्याच्यामध्ये चुका आम्ही दाखवलेल्या आहेत. आता केसनन नावाचं एक गाव आहे शिरूर तालुक्यामध्ये, तिथं 11,000 मतदार होते विधानसभेला. आता ही सगळा घोळ झाल्यानंतर तिथल्या सामाजिक कार्यकर्ते आणि काही नागरिकांनी सर्वे केला. त्यांना 1500 लोक आता सापडतच नाही आहेत आणि दुबार नोंदणी 1100 लोकांची आहे. त्यांनी सरसकट तिथं त्या ग्रामपंचायतली आता यादी लावलेली आहे की हे लोक खोटे आहेत, यांना कुठं मतदान करून घेऊ नका आणि हे लोक दुबार आहेत. आता इथं कुठेतरी लोकांनी पुढाकार तिथं घेतला. पण हे सगळं कशावरनं काढलं? इलेक्शन कमिशनच्या कागद. आमच्याकडनं प्रतिज्ञापत्र का घेताय तुम्ही? तुमच्याच माहितीचा अभ्यास करून तुमच्याच माहितीमधल्या चुका, तुमच्याच इन्फॉर्मेशनमधल्या चुका घालून तुमच्यापर्यंत आम्ही दाखवत असतो आणि तुम्ही म्हणता आम्हाला करेक्टच नाही करायचं. म्हणजे ह्यात इलेक्शन कमिशनची चूक आहे. आणि आम्ही दगड मारतो इलेक्शन कमिशनला आणि प्रति दगड मारतोय आम्हाला बीजेपी. आता आज सुद्धा जर बघितलं तर राहुल गांधीजी कोणाच्या विरोधात बोलत होते? इलेक्शन कमिशन. राजूजूंना काय तिथं येण्याचं कारण आहे? राजूजू साहेबांना मला सांगायचंय, आज जरा शेलार साहेबांकडनं काहीतरी शिका. आशिष शेलार साहेबांनी एवढं धाडस दाखवलं आणि त्यांनी एक्सेप्ट केलं आम्ही जे काय म्हणत होतो. तुम्ही तिथं बसून आशिष शेलारांकडनं थोडंसं काहीतरी धडे घ्या आणि लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न करा. पण नाही, तसं काय होणार नाही. आता या सगळ्यामध्ये रोहितजी कळीचा मुद्दा ठरतो तो टायमिंगचा, जो सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख आला की हे सगळं आत्ताच का? लोकसभेची निवडणूक होऊन मोदी पंतप्रधान झाले, त्याला जवळपास 1.5 वर्ष पूर्ण होत आलं. राज्यामध्ये नवीन सरकार आता वर्ष पूर्ण होईल, मग आत्ताच हे सगळं का होतं असा आरोप सातत्यानं सत्ताधारी करतात. त्यांचं त्याच्यावरती असं सुद्धा एक म्हणणं आहे की विरोधक ऑलरेडी निवडणूक हरलेले आहेत आणि विरोधकांकडे दुसरा कुठलाही नरेटिव्ह नाही, म्हणून हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या इलेक्शनच्या सगळ्या घोळाच्या माध्यमातून विरोधक सातत्यानं करतायत सत्ताधाऱ्यांचा. आम्ही इलेक्शनचा विचारच करत नाही. आम्ही फक्त म्हणतोय आम्ही हरलो तरी चालेल, पण लोकशाही नाही हरली पाहिजे. ह्यात लोकशाही हरताना आम्ही बघू शकतो. आणि आता हा वेळ का, तर एका मतदारसंघातली माहिती जर तुम्ही एकत्रित केली तर ती 500 किलोची असते, म्हणजे अर्धा टन. त्याचा अनालिसिस डेटा करणं, 3.5 लाख लोकांचं चेहरे मॅच होत आहेत का, नाव मॅच होतंय का, आईवडिलांचं नाव मॅच होतंय का, घर नंबर मॅच होतोय का, हे सगळं बघायला फिजिकल डॉक्युमेंटवर वेळ लागतो. इलेक्शन कमिशनने आम्हाला जर डिजिटल डॉक्युमेंट आधीच दिलं असतं, सटकन आम्ही सगळी माहिती तिथं दिली असती. पण नाही, ते काही आम्हाला द्यायला तयार नाही. आम्ही जे मागतोय ते म्हणतात आता देऊच शकत नाही. आता त्यात आम्ही मतमोजणी करायला गेलो, म्हणजे काय, व्हीव्हीपॅट मधले जे काही कागद आहेत. आता सचिन डोडके नावाचे आमचे उमेदवार होते पुण्याचे. आता ते मोजायला गेले की चला आता व्हीव्हीपॅट आपण मोजूया.
तर व्हीव्हीपॅटचं जे मशीन होतं नाही जे बॉक्स असतो त्या बॉक्समधून सगळ्या चिठ्ठ्या बाहेर काढल्या होत्या, त्या एका एन्व्हलपमध्ये टाकल्या होत्या, एन्व्हलप सील केलं होतं. आता हा अधिकार तुम्हाला कुणी दिला? त्यामुळे हे जे काय झालंय ना ते चुकीचं झालंय, ह्याच्यामुळे लोकशाही अडचणीत आली. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था आहे, त्यांनी स्वायत्त संस्थेसारखं वागावं, येणारं इलेक्शन क्लीन व्हावं आणि लोकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. जे आज सत्तेत आहेत ते लोकशाही मारतायत, संविधान मारतायत. उद्या जाऊन ह्यांनी सगळ्याच इलेक्शनमध्ये असं केलं तर मग आपली लोकशाही टिकणार नाही आणि त्यात गरिबाचंच मोठं नुकसान होईल. आता या सगळ्या गोष्टींना एक्सेप्ट करून विरोधकांनी निवडणूक लढायचं ठरवलं असं तुमच्या बोलण्यातून दिसतंय. तर निवडणुकीसाठी मग कशी तयारी आहे? म्हणजे आघाडी करण्याच्या दृष्टिकोनातनं, महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढण्याच्या दृष्टिकोनातून? आमच्या नेत्यांची जे काही भाषणं आम्ही ऐकलेली आहेत आणि संभाषण नाहीतर आमच्याबरोबर जी चर्चा झाली त्याच्यावर एक अंदाज आलेला आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत ह्या सगळ्या इलेक्शन लढत असताना स्थानिक जे आमचे नेते आहेत, जिल्ह्याचे प्रमुख असतील, त्यांनी त्या वेळेस जो निर्णय घेतला जाईल तो स्वीकारला जाईल. फक्त निर्णय घेतल्यानंतर एक अंदाज द्यावा लागेल की आम्ही अशा पद्धतीने तिथे लढणार आहोत. बीजेपीला मेन टार्गेट नाही तर बीजेपी हा जो पक्ष आहे हे सगळे गोंधळ ते करतात, त्यांना विरोधक समजून इलेक्शन आपल्याला लढावं लागेल. आणि जे महानगरपालिका आहेत, मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, याच्यात मात्र आमचे सर्व नेते एकत्रित बसून एक धोरण ठरवलं जाईल आणि मग पुढे लढायचं कसं हे तिथे ठरवलं जातं. एक तर महाविकास आघाडी म्हणून, पण आता मनसे पक्षाच्या बाबतीत काय होतं ते आपल्याला येत्या काळामध्ये कळेल. मी तो प्रश्न खरं तर विचारणार होते की मनसेच्या बाबतीत पवार साहेबांशी काही बोलणं झालंय का? तुमच्या बैठकीमध्ये, अंतर्गत बैठकांमध्ये काही बातचीत झाली आहे का मनसे संदर्भातली? नाही, आम्ही थोडंसं बघून आणि ऑब्झर्वेशनवर चालणारी माणसं आहोत. जे काय ऑब्झर्वेशन आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यातून एक गोष्ट मला जाणवते ते म्हणजे महाविकास आघाडी करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीला एकत्रित काम करण्याची सवय होती पूर्वीपासून आणि म्हणून ते सातत्याने एकत्र होते, विचार पण सिमिलर होते. पण शिवसेनेचे आमचे विचार तसे भिन्न होते. विरोधात काम केले, कधी कधी त्यांनी आम्हाला सहकार्य पण केलं होतं राज्यसभेसाठी वगैरे. मग आम्ही तिथे एकत्रित आलो तेव्हा महाविकास आघाडीने काय केलं तर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम केला. आता मनसेच्या बाबतीत सुद्धा जर येत्या काळामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं कार्यकर्त्यांना कंट्रोल करायचं आणि महाराष्ट्राला कसं विकासाच्या दिशेने घेऊन जायचं, तर मग कदाचित आम्ही एकत्रित लढू शकतो. आज राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये जेन झीचा उल्लेख होता. खूप प्रामुख्यानं त्यांच्या त्या पाठीमागच्या बोर्डवरती युवा मतदार, युवा पिढी किंवा पुढच्या पिढीचा उल्लेख होता. महाराष्ट्र तुम्ही भरपूर फिरता, तरुणांशी कनेक्ट चांगला आहे. महाराष्ट्रातली जेन झी कोणासोबत असं तुम्हाला वाटतं? तर एक सांगतो, त्रासलेली आहे. म्हणजे नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत, शिक्षण महाग झालेलं आहे. त्यामुळे जे कोणी या गोष्टीसाठी जबाबदार आहे, नोकरी द्यायला जबाबदार आहेत, नाहीतर शिक्षण देण्यासाठी, नाहीतर चांगल्या हाय क्वालिटीचं शिक्षण देण्यासाठी जबाबदारी आहेत, नाहीतर स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जे जबाबदार आहेत म्हणजे सरकार, या सरकारवर मोठ्या प्रमाणात हे सर्व जेनझी हे नाराज आहेत, हे जाणवतं. जेव्हा निवडणुका असतात, निवडणुकांचा मोसम असतो, काळ असतो, तेव्हा पक्षाच्या आतली जी नाती आहेत ती सुद्धा तितकी स्ट्रॉंग असणं, घट्ट असणं आपापसातली ही खूप गरजेचं असतं पक्षाच्या विजयासाठी, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी. राष्ट्रवादीमध्ये सगळं आलबेल आहे सध्या? कुठल्या राष्ट्रवादीमध्ये? तुमच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या. काय वेगळी अडचण? तुमचं आणि जयंत पाटलांचं कसं सुरू आहे सध्या? नाही, चांगलं आहे ना. म्हणजे त्यांचा आता मेन फोकस हा पश्चिम महाराष्ट्र, खास करून सांगली या भागामध्ये ते आहेत. सेल आणि सर्व विभागाच्या मदतीने जिथं कुठं मला काम करता येईल ते मी काम करत आहे. त्यात मार्गदर्शन त्यांचंही आम्हाला असतं. अध्यक्ष आमचे आक्रमक आहेत, आत्ताचे जे नवीन आहेत आणि कुठंतरी कामगार संघटनेतून पुढे आलेला नेता आहे, पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे. सगळे आपापल्या पद्धतीने वेगळ्या वेगळा रोल तिथं खेळत असल्यामुळे आता आमच्या पार्टीमध्ये नेते कमी आहेत पण कार्यकर्ते पदाधिकारी जास्त आहेत. त्यामुळे इथं एक्सपेरिमेंट करण्याचा खूप मोठा चान्स आहे आणि या इलेक्शनमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते सुद्धा चांगले नवीन चेहऱ्यांना, ते सुद्धा शिक्षित चेहऱ्यांना आम्ही चान्स देऊ आणि हे एक समीकरण नाही तर हा एक मोठा सोशल एक्सपेरिमेंट या इलेक्शनमध्ये आम्ही करणार आहोत या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली. राष्ट्रवादीमध्ये भावकी असो, गावकी असो, सगळ्यांचं सगळं ऑल इज वेल चालू आहे सध्या? नाही, आमच्यामध्ये आता ठीक आहे, भावकी काहीच प्रॉब्लेम नाही, गावकी सुद्धा ऑल ओके आहे, सगळं बरं चाललेलं आहे. भावकीचा विषय निघाला म्हणून तुमचे भाऊ जय पवार, कालपासून त्यांचं नाव चर्चेत आहे की ते बारामतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील. काल मी बातमीमध्ये ते बघितलं, ते मला कळालं. अजूनपर्यंत
त्या कुटुंबाशी नाही तर जयपर्यंत मी काही पोचलेलो नाही, मी विचारलेलं नाही, क्रॉस व्हेरीफाय केलेलं नाही. पण नगर परिषदेमध्ये बारामती तिथं त्याचं मतदार म्हणून नाव नक्कीच नोंद झालेलं आहे. आता ते एकदा झाले का दोनदा झाले ते आपल्याला बघावं लागेल. विषय चेष्टेचा बाजूला ठेवला तर फक्त मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे. इलेक्शनमध्ये लढणार नाही लढणार ह्याला वेगवेगळे फॅक्टर. एक तर पक्ष त्यांचा एक, दोन अजितदादा वडील म्हणून, खासदार आई म्हणून आणि एक मोठा भाऊ म्हणून पार्थ, ह्या सगळ्यांमध्ये संभाषण होऊन काय ठरलं जाईल तेच पार्टी पुढे घेऊन जाईल असं वाटतं. ठीक आहे, त्यांचा निर्णय जो काही होईल तो कदाचित होईल. पण जय पवारांनी निवडणूक लढवायची ठरवली असं आपण जर का अशी बातमी आली तर आपण लोकसभेला बघितलं पवार वर्सेस पवार झालं, विधानसभेला पवार वर्सेस पवार झालं, तर कितपत शक्यता की नगराध्यक्षपदाच्या वेळेला सुद्धा पवार वर्सेस पवार होऊ शकतं का? राष्ट्रवादी अजितदादा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणून नक्कीच होईल, पण पवार विरुद्ध पवार होईल असं मला काय वाटत नाही. म्हणजे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हो, कारण का तिथे युगेंद्र जे आहेत ते विधानसभेच्या अनुषंगाने लढले होते आणि नक्कीच तिथे पवारसाहेब आणि सर्व नेते या निवडणुकीला बघत असताना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून त्या ठिकाणी बघणार आहेत. त्यामुळे कुठलाही कार्यकर्ता जो सक्षम असेल, जो लढू शकतो, अशा व्यक्तीला आमच्या पक्षाकडनं तिथं संधी दिली जाईल. आता पुढून कार्यकर्ता का जय हे येत्या काळामध्येच आपल्या सर्वांना कळेल. एक जवळपास अजून 4 वर्ष तुम्हाला विरोधी बाकांवरती काढायचे आहेत. म्हणजे खरं तर महाराष्ट्रात कधी काही होईल कुणाला त्याचा काही अंदाज नाहीये राजकीय दृष्ट्या, पण 4 वर्ष विरोधी बाकांवर काढायचे आणि अर्थात मोठं आव्हान आहे, ते सोपं नाही. कार्यकर्त्यांचं मनोधैर्य टिकून राहावं म्हणून कसे प्रयत्न केले जातात? काय नाही, आता एकच आहे, सगळ्यांना मान्य करावं लागतं. आता आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, लढावं लागणार आहे, कारवाई आपल्यावर होणार, अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार, पण लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला काम करावं लागेल. स्ट्रेस नक्कीच असतो, स्ट्रेस असल्यामुळे शारीरिक वजन आमच्या सगळ्यांचं वाढलेलं आहे, पण लोकांसाठी लढत असताना राजकीय सुद्धा वजन आपल्याला वाढवावं लागेल आणि ते वाढत चाललेलं आहे. त्यामुळे पक्षाला सुद्धा कुठं ना कुठेतरी फायदा होईल. पण काय झालं ते रस्त्याची लढाई हे पुढचे 3, 3.5, 4 वर्ष आपल्याला लढावी लागेल आणि ती लढल्याशिवाय लोकांचा विश्वास हा नेत्यांवर बसणार नाही. आता प्रॉब्लेम असा झालाय, लोकांचा विश्वासच राज्यकर्त्यांवरनं नाही तर राजकारणी लोकांवरनं उठलेला आहे. एक तर सत्तेतले लोक काही करेनात, विरोधातले ठराविक काही नेते सोडले तर खूप काही लोक लढताना आपल्या सर्वांना दिसत नाहीत आणि याच्यामुळेच लोक म्हणतायत मग आम्ही काय फक्त मतदान करण्यासाठी आहोत का? म्हणून मला असं वाटतं की विरोधात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही विरोध तिथं केला पाहिजे. चांगला असेल तर पाठिंबाही दिला पाहिजे सरकारला, पण लोकांच्या वतीने लढणं आज खूप महत्वाचं आहे. आणि सत्ताधारी जे काही अहंकारी झालेले आहेत त्यांना जो काही सत्तेचा माज चढलेला आहे तो खूपच जास्त आहे. त्यामुळेच तो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतोय. पुरावे देऊन सुद्धा नेत्यांना घरी लावत नाही. त्याच्यावरूनच कळतं की त्यांना एक त्यांच्याकडे जे आमदार आहेत आकडा जो आहे तो असल्यामुळे त्यांना कशाचीच फिकर नाही. मधल्या काळामध्ये तुमचं एक वाक्य म्हणजे एक 10-15 दिवसापूर्वीचं तुमचं एक वाक्य बरंच गाजलं, ते म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जेव्हा चौकशी लावली त्याची बातमी आली तर तुम्ही म्हणालात की हा बारामतीला अडचणीत आणण्याचा डाव आहे. तर त्या इन्स्टिट्यूटची चौकशी म्हणजे बारामतीला अडचणीत आणण्याचा डाव असं आपल्याला का वाटतं? नाही, मी असं म्हणलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांना अनेक वेळा अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलेला आहे. आता VSI मध्ये जो कुठला फंड सरकार देतं वर्षाला त्याचं ऑडिट होतं. केन कमिशनर जो IAS अधिकारी आहे ऑडिट केल्याशिवाय पुढचा पैसा दिला जात नाही. पण तरी सुद्धा सरकारकडनं तिथं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जो फंड दिला त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्याचे आदेश तिथं दिले गेले आणि आदेश दिल्यानंतर मग त्याच्यामागे एकच हेतू दिसतो. एक तर पवार साहेब तिथं अनेक वर्षांपासून आहेत, जबरदस्त काम VSIचं झालेलं आहे, अख्ख्या जग जाहीर आहे. पण तिथं अजून एक माणूस काम करतो, तो म्हणजे पवार साहेब अध्यक्ष आहेत आणि तिथं अजित पवार हे तिथं काम करतात आणि अजित पवारांचं काम पण खूप चांगलं आहे. त्यामुळे मी एवढंच बोललो होतो की ठाण्यावरचा मोर्चा हा कुठेतरी बारामतीला वळवलं का काय? कारण शेवटी ह्या कुरगड्या, कारण का अमित शहा साहेब आले तेव्हा काय सांगितलं होतं, आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही. कुबड्या म्हणजे कोण? अजितदादांचा एक साईडला पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष. आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं आता कुबड्या टांगल्या जातील का चुलीत घातल्या जातील हे मात्र येत्या काळामध्ये 29 पण बघावं लागेल. दादांची काळजी वाटते तुम्हाला दादा त्या साईडलात म्हणून? नाही, पुतण्या म्हणून या बाजूला बसत असताना ज्या गोष्टी आपल्याला माहिती अनुभव कमी असताना सुद्धा की भाजप ॲनोकोंडासारखं दुसऱ्या पक्षाला गिळतं
आणि डायजेस्ट करून कुठं फेकून देतं हे कोणालाच कळत नाही. हे होणार हे माहीत होतं, पण जे काही अनुभवी नेत्यांना ते कळलं नाही. पण जे कमी अनुभव असणाऱ्या व्यक्तीला जे वाटत होतं तसंच दुर्दैवाने आज तिथं होतंय. दादांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं महत्त्व कुठं ना कुठं ते आता कमी करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. आणि एक पुतण्या म्हणून दादांकडे बघत असताना ज्या व्यक्तीत पोटेन्शियल होतं या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनण्याचं, ते आता कुठंच काही दिसत नाही. कारण भाजपच त्यांची ताकद हळूहळू कमी करत चाललेलं आहे. आणि त्यांना मदत कोण करते तर अजितदादांच्याच पक्षातले 2 प्रमुख नेते, एक विदर्भातले आणि एक कोकणातले. हे बघून कुठंतरी नक्कीच वाटतं की आतलीच लोक, इकडं परिवार होता, इथं सगळे नेते होते जे दादांबरोबर तिथं राहायचे, फक्त भाजपबरोबर जाण्यासाठी या सगळ्यांना सोडलं आणि ज्यांना घेऊन गेले आजपर्यंत त्यांनाच आजपर्यंत शिव्या देत होते. पण तिथं गेल्यानंतर तीच लोक आता अजितदादांना अडचणीत आणतायत. हे बघून मात्र थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं. पण आम्ही विरोधातले आता पक्ष आहोत, आम्ही ताकदीने एकामेकाच्या विरोधात तिथं लढत आहोत. मधल्या काळामध्ये म्हणजे विधानसभेनंतर 1-2 कार्यक्रमांमध्ये आम्ही बघितलं की तुम्ही आणि अजितदादा जेव्हा समोरासमोर आलात किंवा एका व्यासपीठावरती होतात, दादांनी तुम्हाला कानपिचक्या दिल्या, पुतण्या म्हणून दिला, विरोधक म्हणून कानपिचक्या दिल्या. कधी दादांशी बोलणं झालं का नंतर, म्हणजे आपुलकीच्या भावनेनं, सल्ला देण्याच्या भावनेनं, काळजीपोटी? तसं काही झालं नाही. आता ते सहज साताऱ्यामध्ये ती घटना घडली होती जेव्हा मी तिथे गेलो होतो आणि दादा काहीतरी ते बोलून गेले. आणि मग दुसरं साताऱ्यातच परत एक घडलं होतं, आय थिंक रयतचा कार्यक्रम होता. आता जेव्हा काका म्हणून मजेत एखादं स्टेटमेंट दिलं जातं ते सगळ्याच गोष्टी सिरियसली घ्यायच्यात असं नसतं. सगळ्याच गोष्टी जर मी सिरियसली घेत गेलो तर मी वेडा होईल. त्यामुळे कुठली घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची हे माहिती असल्यामुळे गेले 7 वर्ष राजकारणामध्ये कुठलीच कॉन्ट्रोवर्सी न करता टिकलोय हे मात्र खरं. आगामी निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. तर यानंतर या विशेष कार्यक्रमात, या विशेष मुलाखतीत आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.